नमस्कार, सुदास फूड लॅबमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवूया दुधीचे कोफ्ते. यासाठी आपल्याला कोवळा असा दुधी निवडायचा आहे आणि त्याला खिसून स्वच्छ धुवून खिसून त्याची साल काढून त्यानंतर आपल्याला त्याला चांगलं पिळून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको. आली लसूणची पेस्ट मी इथे घालून घेतली. काही बेसिक मसाले घालायचे आहेत आपल्याला. हळद, धना पावडर, जिरा पावडर, काली मिर्च पावडर आणि थोडी आमचूर पावडर सुद्धा घालायची आहे. ओवा इथे क्रश करून घालते मी. दुधी भोपळा हा न खाणारे सुद्धा आवडीने खातील. त्यासाठी मी इथे थोडा हिंग टाकून घेतलाय. कसुरी मेथी टाकून घेतली क्रश करून. थोडं लाल मिर्च पावडर आणि मीठ आणि हिरव्या मिरचीचा थोडा ठेचा इथे मी टाकून घेतलाय आणि थोडं दही टाकून घेते. कोथिंबीर घालूयात बारीक चिरून. बेसन घातले. बेसन घातल्यामुळे इथे मी ओवा घातलाय त्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालून घेते. आता इथे मी वाफवायला घेणार आहे हे सर्व मिश्रण. कढईमध्ये पाणी तापत ठेवले आणि आता हे दुधीचं जे मिश्रण आहे ते आपण वाफवून घेऊया कोफ्त्यांचं. 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता मी सुरीने चेक केलंय. सुरीला काहीही चिटकलेलं नाही. याचा अर्थ असा की आपलं हे कोफ्त्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याला मी थंड थोडं होऊ देऊन कट करून घेतलंय आणि असं तळून घ्यायचं आहे. आपल्याला हवं तर आपण असं गोल आकारामध्ये सुद्धा हे तळून घेऊ शकता. इथे मी स्क्वेअर मध्ये आणि काही गोल मध्ये सुद्धा तळून घेतलंय. इथे मी थोडं कढईमध्ये तेल घालून घेतलंय. तेल आणि तूप दोन्ही घातलंय थोडं थोडं. आता यामध्ये मी मोहरी घालून घेतली. थोडं जिरे आणि जे कांद्याची पेस्ट आहे ती घालून घेतली. आपण इथे बारीक चिरून कांदा सुद्धा घालून घेऊ शकता. इथे मी टोमॅटो प्युरी सुद्धा घालून घेतली. आता टोमॅटो प्युरी आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तेलामध्ये होऊ द्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये कच्चेपणा राहायला नको. मी तेजपत्ता, विलायची, लवंग आणि थोडं शहाजिरे सुद्धा घातलं आणि इथे धना जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर यामध्ये घालून घेतली. गरम मसाला घातलाय थोडा आणि जे दुधीचं आपण पाणी ठेवलेलं ते सुद्धा आपल्याला फेकायचं नाही. ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतले. इथे आपली ग्रेव्ही तयार आहे. छान कलर आलाय बघा. आता कोथिंबीर घालून घेतली मी कट करून. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद.